किरकिर किड्यांचा आवाज, सगळं कसं विचित्रच वाटतंय. त्यात हिचं पाऊल बी उचलणं झाले. जानकी, अगे ये जानकी, उचल की पावलं पटाटा. अगं कडूस पडायला लागले. काय भान बिन आहे का नाही तुला? भान नसाय काय झालं? आणि एखादा दिवस उशीर झाला तर काय होतं या? उद्या सवड नाही गावायची, निप्पाणीला जायची आहे मी. निप्पाणीला? होय. अहो गिरजेची जाऊ वारली नाही का परवा दिवशी? तिची माती आहे उद्या. अगं ग, अगं काय 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 झालं? काय काटा बिटा लागला काय? होय हो. आई ग, काटाच लागला वाटतं. कुठल्या काव तोंड्याला माझं रगत लागायला लागले कुणास ठाऊक. आई ग. बस बस, मी बघतो, थांब. अगं पाय हलवू नकोस की, थांब. सावकाश हो. आई ग. तिच्या मायला चांगला शिरपर्यंत घुसल्याला वाटतं. जानकी, अगं आज आमुषा आहे ना? अहो आजची आमुषा खरी नाही, उद्याची भरीची आमुषा ती खरी म्हणायची. पण काय हो असं काय विचारतायस ते? अगं खुळे, चिरमुरं फुटाण्याच्या जागेवर बसलो ना आपण. होय की हो. तरी येताना चिरमुरं फुटाणं ठेवलेच नव्हती तर. ध्यान कुठे आहे माझ्या? काय हो तुम्ही बी असं कसं विसरला असा? माहिती नाही व्हय तुम्हासनी ही बाधिक जागा आहे ती? बिन काय ठेवता पुढं कसं जायचं आता? काय होईत नाही, तुला सोडतो आणि मी येतो माघारी परतून. उठल्या का नाही अजून? ती धारा काढून झाल्या तरी बी तिचा गोट्यात अजून पत्ता नाही. अरे उठली असेल ती कवाचीच, माग बंब पिटवत असेल बघ. अहो नाना, रातभर तापानं भणभणत्या आणि बडबडत्या. असं रातच्याला तर बरी होती की. जानकी, अगं आवरलंस का नाहीस? 2 वेळा त्या बायका बोलवून गेल्या तरी बी तुझा अजून आठपण ना की. जीव मोक्षिग होतू नंदमत आउंदू काटी बेटी इल्ला. नाना, वेळ नाहीये माझ्याकडे. अमावस्येचा शुभ दिवस आहे आज. कामं पूर्ण करायची आहेत मला. आदक नानु इत्तु गिड्ड हिंडदेन नंद हसोपी जीवगे इप्पतांतीद. नाना बघितलं सका? अहो असे विचित्रच बडबडत्या रातपासनं. ए जानकी, तिकडनं आल्यावर बघ कामाचं. हं? अगं मातीचा कार्यक्रम आहे, किती उशीर लागतोय त्याला? आवरल लवकर. 4 घास खात तिथंच आणि आलीस की मग कर आमचं जेवण. वय वय, अगं हे सगळ्या बायका निघाल्यात, तू नाही गेलीस तर दिसायला परत दिसायचं नाही ते. आणि हे बघ, निवदाची पिशवी न्यायची विसरशील बघ. हा, ती कशी विसरेन? आज नैवेद्याचीच वाट बघतोय मी. नुसत्या चिरमुऱ्या फुटाण्यावर भागणार होय? आज सगळे नैवेद्य आणणार. अंडी कोंबडी कशाचीच ददात नसणार. जायला पाहिजे मला, वेळ खूप झालाय. वय वय, मग जा तर झटक्यात. मोहन, म्या बी जाऊन येतो हिरीवर न. इंजनाला बी नारळ द्याय पाहिजे आज. बर, तू बी कोल्हापूरला जातोयस ना? होय तर निघतोयच बघा. हा 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 हा. अरे हुच्चा अमावस्या बरंद नंदाटा हिन चालू अबोदयंती.
अहो असा अंधारात का बसलायचा? मोहन, अरे अरे आलास, बरं झालं बाबा. नाना, अहो काय झालंय? असं घाबरलायसा का? आणि जानकी कुठे आहे? जानकी हे हाय की, हातच आहे. खरं पुरा मोहन, तू सकाळी गेलास, तुझ्या मागनं मी बी हिरीव गेलो. आल्यावर वाटलं कालचं शिळपाक काय असेल ते खायचं आणि मोकळं व्हायचं. तुझी बायको गेली असेल मातीला, पण बघतो तर काय, हे घरातच आहे. काय? वय हे चित्र वागायला लागल्या, भान नसल्यागत बडबडतीया. सकाळपासून एकाच जागेला बसली, ती अजून तशीच आहे बघ. हाक मारली की भडकल्यागत करतीया. होय, तिचं वागणं काय कळण झाले बाबा. काय सांगताय सर? ये जानकी, रडू नकोस. वेळ कमी राहिलाय, जायला पाहिजे पांडीतल्या ओढ्याला, टेम्पळाच्या जाग्याला. आज भरेल माझा रंग. बघितलीस, सकाळपासून हेच चालू आहे पोरा. मला तर जरा विपरीतच वाटतंय बघ. ए जानकी, अगं काय डोसकं बिस्कं फिरलं का काय तुझं? हा, सकाळचा ताप उतरला का नाही अजून? बघू. मी तुझी जानकी नाही. आडवा येऊ नकोस. कोणाची पिशत आहे मला अडवायची? नाना काय झालं? ए जानकी, नवऱ्याचा गळा धरतीच वय फोट. अरे पांडवा, काल रात्रीपासून माझ्या सुनाला त्या पिपळावल्या झोटेंड्यानं धरलंय बघ. काय पांडीतल्या पिंपळावरच होती? तू तर कानडा समीत आहे की रे. वय मर्दा, रातच्या एरीला हे जर झाड हितनं सोडलं तर ही बाई काय हाताला लागायची नाही. आता बघ की काय अवस्था झाली आहे तिची. वय वय खरंय पांडवा, ही काय आम्हाला आटपायची नाही. हिला देवाऱ्याच्या खोलीतच कोंडूया. चल 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 चल. किसना, अरे रात्रीचा प्रकार बघितल्यापासून रातभर झोप नाही मारता. नेमकं काय झालं असेल रे मोहण्याच्या बायकोला? पांडवा, माझा बी डोळ्याला डोळा नाही मर्दा. अरे एकटी बाई आपल्या दोघा चौघांना आठवना आयरी मिठीला आणलेले का सगळ्याच नीतीनं. होय होय तर. आणि कार मर्दा, रात्री बसायची वेळ आली नुसती बघून. आता काय प्रकार असेल हो, एवढं बी समजना होय तुला? म्हणजे अरे कशी बडबड करी ती, बघितलं नव्ह का? 100% मौन्याच्या बायकोला लागारलंय जाम. यात तिळ मात्र शंका नाही बघ पांडवा. किसना, अरे तिला लागरलंय का दुसरंच काय झालंय हे तुला काय माहित रे? हे बघ, एखाद्या गोष्टीचा जर जास्त विचार केला किंवा कुठल्या तरी घरच्या गोष्टींचा मनावरती जादा ताण झाला तरी सुद्धा असं घडू शकतं बरं का. म्हणजेच अशा काही विचारांनी तिचा स्वतःवरचा ताबा सुटला असेल, म्हणजे कदाचित, मला वाटतंय बरं का. नाही 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 नाही, किसना म्हणतोय तेच बरोबर आहे. अरे असलं लय प्रकाराने आमच्या डोळ्यांनी बघितल्यात. तिला लागारलंच असणार. अरे विज्ञान खूप पुढे गेलंय, फक्त तुम्हीच मागे राहून असल्या थोथांड गोष्टींची पाठराखण करताय. श्रीपाद, मौन्याच्या बायकोला काय तुझं विज्ञान सरळ करणार आहे होय? होय बा, होय, विज्ञानच करू शकते. अरे तिला एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे नेण्याची गरज आहे. हे बघा, तिच्यावर योग्य ते उपचार झाले ना तर ती पूर्णपणे पूर्ववत होईल. अरे विश्वास ठेवा माझ्यावर. अरे तुझ्या त्या तज्ञाकडे खूळ लागल्यावर नेत्यात रे, झपाटल्यावर नाही. नाहीतर काय, मी सांगतोय ते ऐक. तिला मेतक्याला न्यायला लागणार, त्या बेगार पर्याय नाही. निघलं तर तिथंच निघणार हे. अरे काहीही बोलताय तुम्ही. अरे तिला उपचाराची गरज असताना नको त्या गोष्टींकडे घेऊन जाताय तुम्ही.
श्रीपाद, अरे मेतकं म्हणजे काय वाटलं तुला? एक खांब स्वर्गात आणि दुसरा मेतक्यात उगच म्हणत्यात वय. लई जागृत आयो बाळू मामाचा खांब. हिला तिकडच न्यायला लागतीय बघ. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे बहुदुस्तारे कृपया परी पाही मुरारे. अलख निरंजन अलख निरंजन. नमस्कार नाथबाबा, अगदी योग्य वेळेला आपण आला. अंतः अस्ति प्रारंभः. हे मानवांनो, चिंतित समस्या जीवाला प्रारब्धापासून अंतरित ठेवतात. तुम्हा सगळ्यांचे चेहरे मला हेच संबोधित करत आहे. नाथ बाबा, तुम्ही तर सर्वज्ञानी अंतर्यामी आहात. गावात घडलेला हा कालचा प्रकार आपण जाणतच असाल. माझी एक शंका आहे. एक आत्मा दुसऱ्या जीवाला ग्रासतो, यात कितपत सत्य आणि तथ्य आहे? आळख. जीव 84 लक्ष योनीमध्ये भटकत असतो. या जीवाला मोक्ष प्राप्तीसाठी विधात्याने मानव जन्म दिला आहे. पण योग्य कर्माअभावी मोक्ष प्राप्तीस वंचित झालेले आत्मे ही पण एक प्रेत योनीच आहे. काय? प्रेत योनी? होय. मनुष्य जातीप्रमाणे याही प्रेत योनीच्या अनेक जाती आहेत. हडळ, समंध, खवीस, बेताळ ही नावे तर तुम्हास माहीतच असतील. पण त्याही पुढे कर्ण पिशाच, ब्रह्मराक्षस यासारखे शक्तिमान प्रेतात्मे मानवाला पिडून राहतात. गिरा, चेटकीन, हकाट्या, मानकाप्या, अलवंतीन, जखीन, दाखीन अशी दुष्कर्म करणारे आत्मे शरीराअभावी कोणतीही गोष्ट उपभोगू शकत नाहीत. म्हणूनच एखाद्या कमकुवत जीवाला ते आपले लक्ष बनवतात. म्हणजे हे सगळं सत्य मानायचं तर? सत्य आणि असत्य उमगण्याची क्षमता सामान्य माणसात नाही. याचा दृष्टांत तुम्हाला होईलच. चला माझ्या बरोबर. वड्यावरला उतारा टाकलायस ना बघ. सुनबाईची हा अवस्था बघवणार आहे मला. योगी उतारा ठेवलायस आणि रानूबाईने सांगितल्याप्रमाणे वाहत्या पाण्याला जळत वाद्य सोडल्या. तुम्ही काही काळजी करू नका. मग सुटका यात नाही जानकीची. होय होय होय. अलख निरंजन. जय जय श्री गुरुदेव दत्त. ओम नमो शाबरी देवदान नमः. नाथबाबा थकलो आम्ही. चिंता करू नकोस. गुरूंच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. मला बाहेर काढा दे. खूप त्रास होत मला. मला बाहेर काढ. मला का बेट्ट करू. उघडा तो दरवाजा. नाथ बाबा, नका नका, दार उघडणं काही इष्ट नाही. अलख. उघडा दरवाजा. हा, उघडतो. अलख. आंख बंद
या रागिनी जातो इथून ನನಗೆ ಇದ್ದಕ್ಕಿಂತ ಬೇಕು. अरे मूर्खा, आयुष्यभर तू चुकीच्या मार्गाने चालत राहिलास. तू अतृप्त प्रेतात्मा म्हणून वन वन फटकत आहेस. काय वागलो मी वाईट? नंद येणे बंदा. प्रत्येक मनुष्याला असंच वाटतं. जो तो आपल्या मनातील कपट, कारस्थान आणि डोळ्यांच्या माघारी केलेली दुष्कृत्ये सोयीस्कररित्या विसरून सारं काही अलबेल चाललं आहे या भ्रमात राहतो. परिणामी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आपल्या पापांचा घडा केव्हाच भरला आहे याची जाणीव ती मात्रही होत नाही. तूही तसाच विसरलास. दारू, जुगार, बाई याचं व्यसन आणि वासरांनी बरबटलेला तू स्वतःचा संसार मोडून खाल्लास. आयुष्यभर पत्नीची अवहेलना केलीस. पैशासाठी खोटं बोलून लोकांची हातोहात फसवणूक केलीस. आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन स्वतःच्याच हाताने स्वतःला त्या पिंपळाच्या झाडाला लटकवून आत्महत्या केलीस. ಹೌದು ನಾಥ ಬಾಬಾ, ಹೌದು. ನಾಥ पिढवणे ನನಗೆ पिढस. मग मला मुक्ती कशी मिळणार बाबा? सांगा मला मुक्ती कशी मिळणार? तुझी आणि माझी या जन्मात भेट झाली. यातच तुझा मोक्ष काळ जवळ आला. रंजन मला सोसवत नाही त्यांनी हा त्रास. एकदाचा मोकळा करत होती. जानकी असा धीर सोडू नकोस ग. बरं सगळं नीट. स्पर्श करू नकोस. नाथ बाबा, माझी सून हळव्या मनाची, साध्या भोळ्या स्वभावाची, कधी कुणाबद्दल वाईट वंगाळ विचार सुद्धा मनात आणला नाही तिने. तरी मी तिच्या नशिबाला असा बोल का? कर्म प्रधान विश्व करी राखा. जो कस करई सो तस फल चाखा. या परमेश्वर निर्मित कर्म नियमात कोठेही किंचितही अपवाद अथवा पळवाटा नाही. अरे 100 अपराध भरले तेव्हा शिशुपाल मारला गेला. राजा अंबरीशाचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषींच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र. दुर्वास 3 लोकात पळाले तरी त्यांचा सतत पाठलाग करत राहिले. त्याचप्रमाणे आपले कर्म कृत्य आपण जाल तिथे आपला पाठलाग करत राहतील. आपण तर साधे मानव. तुझ्या सुनेने गतजन्मात दुसऱ्यांना दिलेल्या पीडांचे फळ पक्व होऊन तिलाच या जन्मात पीडा देत आहेत. नाथ बाबा, मग सद्गुरू अशा जीवांचे कसे रक्षण करतील? आलक यासाठी माझ्या नवनाथांचे गुरु श्री दत्तात्रय स्वामींचे गाणगापूर त्रिखंडात प्रसिद्ध आहे. गाणगापूर? पर ते लईच लांब आहे हो नाथ बाबा. बाबा, त्या परास बाळूमामांच्या आदमापूर जवळचं मेतका आम्हाला जवळ आहे हो. सद्गुरु बाळूमामांचा आशीर्वाद हे विघ्न तारून नेईल. अलख निरंजन, अलख निरंजन. मोहन, उद्याच्या उद्या मेतकेला जायची तयारी कर. होय नाना, जानकीला मेतक्याला घेऊनच जाऊया.
संत बाळूमामांच्या नावानं चांग भले, हरसिद्धाच्या नावानं चांग भले, हरसिद्धाच्या नावानं चांग भले. सोडतोस का नाहीला? बाळू मामानं रोवलेल्या या खांबाखाली तुझ्यासारखी अशी कित्येक पिशाच्चे पळवून लावल्यात. ह्यो नुसता खांबच नाही तर कर्मदंड आहे, कर्मदंड. मान सोड, सोड म्हणते नव, मान सोड. हरसिद्धाच्या नावानं चांग भले, संत बाळूमामांच्या नावानं चांग भले. अरे खुल्यानो, माझ्या पाया पडण्यापरास स्वतःच्या आईबाच्या पाया पडा. या कलीत आजारानं माणसं मरण्यापरीस माणसंच माणसाला जित्यापणी मारायला लागल्यात. भाऊ बहीण बी वळकनात. परक्या बाईवरील नजर हटना, पर लक्षात ठेवा, पुढच्या जन्मी तुमचं डोळं बी जाग्यावर राहणार नाही. दांडगाईनं बळकवशिला तर लुळं पांगळहून जलमशिला. रगात नाशिवशिला तर कॅन्सर घेऊन जन्माला येशिला. वाईटानं पैसा मिळवशिला तर अनेक आजारानं गोळ्या खाऊन तडफडून तडफडून मरशिला. या जन्मात वाईट कर्मांचा दंड कुणालाच चुकलेला नाही, होय कुणालाच चुकलेला नाही. हरसिद्धाच्या नावानं सांग भले, बाळूमामाच्या नावानं सांग भले. नाही चालत कुणाचं आतीनं त्याची बदलती यामती, नाही चालत कुणाचं आतीनं त्याची बदलती यामती. तीच यरमाळ्याची सतीनं येरू डोंगरावर नांदती, तीच यरमाळ्या